मंदिराच्या सुरम्य सोहळ्यात झुलवी झुलावी माई अंगाई गीत गात. नमस्कार, एमसीएन हिंदी न्यूज में आपका स्वागत है। दर्शकों, भारत रत्न बाबा साहब डॉक्टर भीमराव रामजी अंबेडकर जी की 132वीं जन्म जयंती के उपलक्ष्य में पेश कर रहे हैं विशेष कार्यक्रम भीम के दीवाने। आज से 14 अप्रैल तक इस कार्यक्रम के माध्यम से हम शहर व जिले के विभिन्न क्षेत्रों के बुद्धिजीवियों के भीम जयंती को लेकर विचार जानने का प्रयास करेंगे। तो आइए देखते हैं कार्यक्रम भीम के दीवाने। देश और दुनिया में प्रतिवर्ष की तरह इस वर्ष भी बड़े ही उत्साह और उमंग के साथ मनाई जा रही है। बाबा साहब को चाहने वाले आज विभिन्न जाति, धर्म, पंथ और समुदायों में यानी समूचे समाज में मौजूद है, क्योंकि बाबा साहब अंबेडकर ये एकमात्र नाम विश्व में किसी जाति या धर्म की चौखट में बंद नहीं रह सकता। उल्लेखनीय है कि आज आजादी के अमृत महोत्सव के बाद भी उनके विचारों की हर पल आवश्यकता पड़ने लगी है। दुनिया के सबसे ज्यादा पढ़े लिखे या विद्वान के रूप में आज भी बाबा साहब भारत ही नहीं विश्व भर में अपने विचारों से जीवित है। उनकी 132वीं जन्म जयंती शुक्रवार 14 अप्रैल 2023 को चारों ओर मनाई जा रही है। संवैधानिक अधिकार पाकर बहुजन समुदाय में काफी बदलाव आ चुका है। परिवर्तन की इस लहर में बहुजनों ने बड़े बड़े ओहदे प्राप्त किए हैं। उद्योग जगत और विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्र के साथ ही राजनीति में भी प्रविष्ट होकर अपना हुनर दिखाया है। शिक्षा, संगठन और संघर्ष के मूल मंत्र से जिन्होंने आगे कदम बढ़ाया है, उस समुदाय के और समूचे भारत देश के नागरिकों ने अच्छी तरक्की की है। ये सिर्फ और सिर्फ बाबा साहब डॉक्टर भीमराव अंबेडकर जी तथा भारतीय संविधान के माध्यम से ही संभव हो पाया है। इतने महान नेता, देशभक्त, अर्थशास्त्री, पत्रकार, साहित्यकार, सामाजिक विश्लेषक, कानून के विशेषज्ञ और न जाने कितनी अनगिनत उपाधियों के धनी डॉक्टर बाबा साहब अंबेडकर जी की जन्म जयंती किस प्रकार से मनाई जानी चाहिए? क्या आधुनिक दौर में जो भीम जयंती मनाई जा रही है वो कहीं बाबा साहब अंबेडकर जी के विचारों से दूर तो नहीं होती जा रही है, या फिर जो हो रहा है अच्छा है, ठीक है? वैज्ञानिक विकास और सोशल मीडिया ने जो समाज में पहली बार प्रवेश किया है उसका यही नतीजा है क्या? इसको भारतीय समाजामध्ये आमूलाग्र अशी परिवर्तन घडवून आणणारी प्रबोधन प्रक्रिया घडवून आणण्यासाठी एक ध्येयवादी पत्रकार अंकुश सोनसळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्तानं भीम के दीवाने हा उपक्रम राबवत आहेत। हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे। या उपक्रमामध्ये मी अशी मांडणी करेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ध्येयवादानं प्रभावित होऊन जे वेडे झालेले लोक आहेत, त्या वेड्या झालेल्या लोकांनी बाबासाहेबांबद्दलचं प्रेम, त्यांच्याबद्दलचा आदर याचं केवळ प्रदर्शन करून चालणार नाही। बॅनरच्या माध्यमातून, जय जयकारांच्या माध्यमातून केवळ त्याचं प्रदर्शन करून चालणार नाही,
तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नव्या भारताच्या संदर्भामध्ये जो ध्येयवाद बाळगलेला होता, तो ध्येयवाद साध्य करण्यासाठी बाबासाहेबांनी मांडलेली मूल्य आचरणात आणणं फार महत्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील बहुजनांना राज्यकर्ते, शासनकर्ती जमात बनण्याचं स्वप्न दिलं होतं आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी सारी साधनं दिली. मतदानाचा अधिकार दिला, संघटन करा अशी मांडणी केली. परंतु आम्ही बाबांच्या नावाचा जय जयकार प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये करतो, परंतु त्यांची स्वप्न साकार करण्यासाठीच्या कृती मात्र करत नाही. त्यांनी संघटित व्हा म्हटलं, आम्ही विघटित होतो. त्यांनी उत्तम शिक्षण घ्या म्हटलं, काही प्रमाणात शिक्षण घेतलं, परंतु शिक्षण घेऊन बाबासाहेबांचा ध्येयवाद साध्य करण्यासाठी ज्या शिस्तशीर अशा प्रकारच्या प्रबोधनात्मक, संघटनात्मक कृती करायला हव्या होत्या, तशा प्रकारच्या कृती मात्र आम्ही करत नाही आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला आदर्श अशा प्रकारची बुद्ध धम्माची दिशा दिलेली होती आणि या दिशेच्या माध्यमातून एक आदर्श अशा प्रकारची आचारसंहिता संपूर्ण भारतीयांच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवलेली आहे. भारतीयांच्या समोर बाबासाहेबांनी ठेवलेली जी आदर्श आचारसंहिता आहे, त्या आदर्श आचारसंहितेचं सर्व भारतीय जनतेनं तंतोतंत आचरण केलं पाहिजे. जर भारतातील समग्र जनता या आचारसंहितेचं पालन करायला लागली तर या भारतामध्ये नैतिकदृष्ट्या समाजमन मोठ्या प्रमाणामध्ये विकसित होईल. बाबासाहेबांनी बुद्धांची सांगितलेली पंचशील, अष्टांगिक मार्ग, मैं एमसीएन न्यूज़ चैनल के संचालक अंकुश जी सोनसड़े जी का तहे दिल से स्वागत करना चाहता हूं कि इतना अच्छा सब्जेक्ट यहां पर आपने लिया है, जिसका नाम ही है भीम के दीवाने। भीम का दीवाने का मतलब होता है कि बाबा साहब अम्बेडकर को तहे दिल से चाहने वाला, बाबा साहब अम्बेडकर को आंतरिक मन से चाहने वाला, उसे हम सच्चा कार्यकर्ता या बाबा साहब अम्बेडकर का दीवाना कहते हैं। उसमें कोई जाति पाति कोई भी नहीं आता। बाबा साहब अम्बेडकर पूरे विश्व में ख्यात हैं, उनकी ज्ञान की प्राप्ति सब लोग लेना चाहते हैं। तो नांदेड़ जिला नहीं बल्कि भारत में आज जयंती मना रहे हैं लोग। तो जयंती मनाते समय हमें यह ध्यान में रखना चाहिए कि बाबा साहब अम्बेडकर ने जिस तरह से अध्ययन किया है, जैसे बालपन में उनकी अध्ययन पढ़ाई करते समय उनको ठंडी में जहाँ पर बैठना पड़ा, वो जगह कैसी थी, उनको हर जगह पर कठिनाई का मुकाबला उन्होंने किया है। पिताजी उनको किताब लाकर देते थे और शाम को पिताजी कहते थे कि बेटा खाना खा लीजिए। तो बाबा साहब अम्बेडकर खाना खाने के बाद भी जब अपने पिताजी से पूछते थे कि आप खाइए, ऐसे तकरीबन 2-4 बार हुआ। तो पिताजी से सवाल किया कि पिताजी जिस दुरुड़ी में खाना ही नहीं है तो आप कब खाते हैं? तो ऐसा पिताजी उनके ऊपर प्यार करते थे और बेटा बोलते थे तो जिस दिन ऐसा ज्ञानी होगा वही मेरी भूख है, ऐसा बाबा साहब अम्बेडकर को कहते थे। ये सारी यादें हमारे इस दीवानों ने जान लेनी चाहिए कि बाबा साहब अम्बेडकर को डीजे तक सीमित नहीं रखना चाहिए। सभी धर्मों के लोगों को अपने साथ जुड़कर लेना चाहिए। सभी धर्म के लोग अपने साथ कैसे आएंगे, और इतना ही नहीं बल्कि बच्चों को बाबा साहब अम्बेडकर समझने के लिए जिला स्तरीय स्पर्धा, राज्य स्तरीय स्पर्धा का आयोजन होना चाहिए, जिसमें सभी जाति पाति के लोग, लड़के लड़कियां उसमें इन्वॉल्व होनी चाहिए, ताकि बाबा साहब अम्बेडकर उनके मस्तिष्क से, उनके हाथ की लिखान से वो सामने आ जाए। तभी बाबा साहब अम्बेडकर की सच्चाई से जयंती मनाएं, ऐसा हो जाएगा और वही सच्चे दिल के उनके दीवाने हो जाएंगे। और दूसरी बात मैं यहाँ पर गौर से बताना चाहूँगा कि जो संत कबीर जी ने कहा था और संत गाडगे जी ने भी कहा था कि दारू गांजा मत पी यारो अकल गुंग हो जाती हैं, कमर का पैसा खर्च के मुख में मिठियाँ पड़ जाती हैं। ये बाबा साहब अम्बेडकर ने उनके विचार भी लिए हैं और उनके विचारों से बाबा साहब अम्बेडकर ने लोगों को ये कहते रहे कि व्यसन मुक्ति अगर हम लोग करते हैं तो हमें सही मायने में समझ में आएगा। जिस तरह से सूरज का ज्ञान होता है वैसा ज्ञान बाबा साहब अम्बेडकर ने हमें दिया है। वो ज्ञान प्राशन करने के लिए लोगों को व्यसन मुक्त होना जरूरी होगा, तभी हम संविधान भी बचा पाएंगे। संविधान के अंदर जितने भी कलम बनाए हैं सब लोगों के लिए, महिलाओं के लिए, युवाओं के लिए, हेल्थ के लिए, ज्येष्ठों के लिए, सबके लिए जो सुरक्षा देने का काम बाबा साहब अम्बेडकर ने संविधान के जरिए से किया है, वो
हम सही ढंग से समझ पाना जरूरी है और अच्छे दिल से 14 अप्रैल के दिन बाबा साहब अम्बेडकर की जयंती उनके विचारों को लेकर मनानी चाहिए। तभी सच्चा कार्यकर्ता, सच्चा दीवाना उसे हम कहते हैं। नाचते हैं हम कैसे नाचते हैं, दारू की बोतल लेकर पीते हैं और पीने के बाद भी हमारे बदन हिलते हैं डीजे के ऊपर। ये दीवाने नहीं बल्कि समाज को दीवाना बनाने वाले लोग हैं। ऐसे दीवाना बनाने वाले लोगों से मैं ऐलान करना चाहता हूं कि सच्चाई यह है कि बाबा साहब का ज्ञान लेकर के बुद्धिजीवी बनो और अपने बच्चों को बनाने की कोशिश करो। मान लीजिए मैं शराब पीता हूं दिन रात और मेरे बच्चों को कल पूछा जाएगा कि तू क्या बनेगा, तो मेरा बेटा तो दारूड़ा ही बन जाएगा। तो अगर हर एक का बच्चा दारूड़ा ही बन जाएगा तो समाज परिवर्तन बाबा साहब की जो अपेक्षा है वो परिवर्तन होगा क्या? नहीं होगा। बूंद बूंद से तालाब बनता है, उसी तरह से बूंद बूंद से समाज बनता है और वो समाज देश का भविष्य होता है। इसलिए बाबा साहब आम्बेडकर पहले राष्ट्रभक्त थे और राष्ट्र को बनाना चाहते थे, राष्ट्र को स्ट्रांग करना चाहते थे। इसलिए बाबा साहब का अच्छा दीवाना बनकर हर लोगों ने अच्छी तरीके से जयंती मनानी चाहिए। वही अच्छे दीवाने हैं, सच्चे दीवाने हैं। जय भीम। सुभेदार रामजीचा रत्न हे चौदावं, डोळे भर भरून किती का पहावं, डोळे भर भरून किती का पहावं, दुर्मिळ घाव लागा जणू मोती शिंपल्यात, दुर्मिळ घाव लागा जणू मोती शिंपल्यात, झुलवी झुला भीमाई अंगाई गीत गात। भीम जयंती कशी असावी अशा पद्धतीचा प्रश्नच निर्माण करणारे MCN न्यूज चॅनलचे अंकुश सोनसळे सर यांचे मी प्रथमतः आभार व्यक्त करतो। खऱ्या अर्थानं हा फार महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न आहे, कारण सध्याच्या काळामध्ये आपण गेली अनेक वर्षापासून पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या हर्ष उल्हासामध्ये देशभरामध्ये नव्हे तर जगभरामध्ये साजरी केली जाते। ती करायला पाहिजे। हसून नाचून गाऊन भीम जयंती साजरी केली जाते ही गोष्ट खरी आहे आणि यात चुकीचं आहे असं मला काही वाटत नाही। पण तरीही केवळ एवढ्यावरच न थांबता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सामान्य माणसांच्यापर्यंत पोहोचले का हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि मग त्यासाठी प्रबोधनाच्या माध्यमातून तो विषय सर्वांच्या पर्यंत पोहोचला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं। कारण मोठ्या प्रमाणामध्ये DJ वाजवणे, नाचणे, गाणे हा जो प्रकार आहे याला माझा फारसा विरोध वगैरे नाही, परंतु एवढं करूनच जयंती साजरी करणे मला इष्ट वाटत नाही, योग्य वाटत नाही। तर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जर संपूर्ण देशभरामध्ये साजरी करत असताना बाबासाहेबांचे विचार, मग बाबासाहेबांचे विचार वाचनाच्या माध्यमातून, प्रबोधनाच्या माध्यमातून, गाण्याच्या माध्यमातून तर होतेच आहे, परंतु पूर्णतः गाण्याच्याच गोष्टीला प्राधान्य न देता भाषणाला आणि जे काही विचार आहेत ते सामान्य माणसांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अशी एक विशिष्ट टीम समाजामध्ये आहे, तर त्या टीमनी यामध्ये प्रामुख्याने भाग घेतला पाहिजे आणि सामान्य माणसांच्यापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे। जर अशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, संविधानवादी विचार प्रत्येक भारतीयांच्या पर्यंत गेले तर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका जातीपुरते मर्यादित आहेत असं म्हणून चालणार नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समग्र भारतीयांचे आहेत ही गोष्ट सर्वसामान्यांच्या पर्यंत गेली पाहिजे आणि SC ST OBC आणि या देशातला बहुजन समाजाने बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या हर्षोल्लासाने साजरी केली पाहिजे असं मला स्वतःला वाटतं। बाबासाहेब आंबेडकरांना एका जातीपुरते मर्यादित ठेवू नये एवढीच माझी तमाम लोकांना विनंती आहे। MCN न्यूज चॅनल हिंदी यांच्या वतीने भीम के दीवाने हा एक अत्यंत चांगला विषय संचालक अंकुश सोनसळे यांनी ठेवलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विश्वभर आपण साजरी करत असतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे जे विचार आहेत ते प्रत्येकापर्यंत पोहोचवणं अत्यंत आवश्यक आहे। आज आपण पाहतो की DJच्या या मैफिलीमध्ये अनेक युवक झुंज होऊन नाचत असतात। बाबासाहेबांना डोक्यावर घेऊनपेक्षा बाबासाहेबांचे विचार आपल्या डोक्यामध्ये आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे।
या भीमजयंती दिनानिमित्त अनेकांनी चांगले उपक्रम हाती घेतले, त्याचं आपण अनुकरण करणं आवश्यक आहे. जसं की 18 तास अभ्यासाचा उपक्रम हा याच्यामधला चांगला उपक्रम आहे, मला असं या ठिकाणी वाटतं. आणि आज आपल्याकडे पाहतो आहे की प्रत्येकजण भीमजयंतीच्या उत्साहामध्ये काय करू काय नाही असं आपण ठरवत असतो, परंतु डीजेवर डान्स करण्यापेक्षा बाबासाहेबांच्या विचाराला आपण पुढे नेणं आवश्यक आहे. प्रत्येक वार्डांमध्ये बाबासाहेबांचे विचार पोचण्यासाठीचे वेगळे व्याख्यान, गीतांचे कार्यक्रम अशा आपण या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. आणि 14 एप्रिलच्या दिवशी आपण बाबासाहेबांना अभिवादन करत असताना त्यांनी जे लिहिलेली पुस्तकं आहेत, त्यांचे जे काही विचार आहेत, हे विचार जे काही लहान मुलं आहेत त्यांच्यावर आपण संस्कार करण्याच्या दृष्टीने आपण विचारात घेणं महत्त्वाचं आहे. आजच्या या माहिती युगाच्या कालावधीमध्ये आपल्याला सर्व माहिती एका क्लिकवर मिळते, परंतु ती नुसती माहितीच जाणून न ठेवता ते आपल्या उपयोगामध्ये आणणं आणि ती माहिती आपल्या समाजापर्यंत पोहोचवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यासाठी भीम के दिवाने हे होताना खरोखरच आपल्याला जाती धर्म पंथ विसरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्वांपर्यंत जर पोहोचवायचे असतील तर खऱ्या अर्थानं त्यांची जे काही दिलेला अभ्यास आहे, त्यांचे जे काही संविधान आहे, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. तरच आपण खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली असं मला म्हणता येईल. भीम राजा रे राजा रे भीमा भीम राजा रे माया भीमा माझा भीम मले भेटे तो बाई मले सांगे तो काय 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 वाटे भीमाचे घातले गाबाई कुणी मतासाठी इकतो गाबाई कुणी स्वतःसाठी इकतो गाबाई कुणी पदासाठी इकतो गाबाई भीम राजा रे राजा रे भीमा खरं तर भीम के दिवाने हे टायटलच एवढं समर्पक आहे, कारण बाबासाहेब एक अशी ऊर्जा आहे की ज्यासाठी कोणताही माणूस अक्षरशः वेडा झाला पाहिजे, दिवाना झाला पाहिजे. आणि या अनुषंगानं MCN न्यूजनं हे अत्यंत चांगला उपक्रम इथे आयोजित केलेला आहे. अंकुश सोनसळे हे नेहमीच अशा वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी असतात आणि खूप चांगला कार्यक्रम आम्हाला देतात. आम्हाला खरं तर खूप बरं वाटलं की अशा पद्धतीचा एक ऊर्जा स्रोत असलेला कार्यक्रम भीम के दिवाने हा 12, 13, 14 एप्रिलला बाबासाहेबांच्या जयंतीच्या औचित्यानं येत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एक सांगेन की आपण बाबासाहेबांसाठी फार दिवानी असतो. म्हणजे बाबासाहेबांचं नाव घेतलं, भीमाचं नाव घेतलं की आपल्यामध्ये एक चैतन्य येतं, आपल्यामध्ये एक स्फुरण येतं. परंतु अलीकडची जी व्यवस्था आहे, अलीकडचे देशभर जे वातावरण तयार झालेलं आहे, हे सगळं बाबासाहेबांच्या विचाराच्या विरोधी वातावरण तयार होत असताना आपण सामान्य माणूस म्हणून, बुद्धिजीवी म्हणून, चिंतक म्हणून आपण सर्वांची खूप मोठी जबाबदारी आहे. आपण हातामध्ये कुठली तरी शस्त्र घेतले, हातामध्ये कुठले तरी आंदोलनाचे हे घेतले म्हणून सगळ्या गोष्टी पूर्ण होणार नाहीत. यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर एक चांगला लढा उभारावा लागणार आहे. आपल्या प्रत्येक जे आंबेडकरवादी असेल आणि बाबासाहेबांची जी समतेची चळवळ आहे, ती बाबासाहेबांच्या समतेची चळवळ फक्त बाबासाहेबांच्या जातीचेच लोक चालवू शकतात असं नाही. जे बाबासाहेबांना मानणारे, बाबासाहेबांना अपेक्षित जो समाजव्यवस्था होती, ती समाजव्यवस्था पुढे नेण्यासाठी जे जे लोक मंडळी काम करणार आहेत, त्या सर्व मंडळींनी एकत्र आलं पाहिजे, विचारमंथन केलं पाहिजे. वेळोवेळी यावर काय करता येईल या संदर्भातलं खरं तर चिंतन आणि चिंतनाबरोबर कृती करणं आवश्यक आहे. आपण सगळेच जण चिंतक आहोत. आपण व्हॉट्सअप बघतो, फेसबुक बघतो, समाज माध्यमावर आपण सतर्क राहतो, परंतु आपण एकत्र येऊन जोपर्यंत समाजव्यवस्था सुव्यवस्थित होण्यासाठी प्रयत्न करणार नाही, तोपर्यंत बाबासाहेबांना खऱ्या अर्थानं आदरांजली असणार नाही. आणि भीम के दिवाने खरं तर हा कार्यक्रम मला वाटतं की ही चळवळ पुढे नेण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आणि आपल्या या कार्यक्रमासाठी मला खरंच शुभेच्छा द्यायला आणि आपल्या सहभागी व्हायला देखील मला आवडेल.
जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. मी शिवव्याख्याते प्रबोधनकार प्रवीण जाधव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त सर्वांना सर्वप्रथम लाख लाख शुभेच्छा देतो. MCN हिंदी न्यूज चॅनल्सच्या माध्यमातून भीम के दिवाने या कार्यक्रमाच्या अंतर्गत की भीमजयंती कशी असावी किंवा कुठल्याही महापुरुषाची जयंती साजरी कशी करावी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती साजरी करत असताना आज आपल्या शहरामध्ये असेल किंवा भारतामध्ये असेल, जगामध्ये असेल, अनेक मोठ्या प्रमाणामध्ये जयंतीचं स्वरूप हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. आणि ही साजरी करत असताना प्रामुख्याने घ्यावयाची कुठली काळजी असेल तर यावर संशोधन करण्या इतपत लोक गेलेले आहेत. कारण की बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असताना सर्वप्रथम त्यांच्या विचारांची जयंती साजरी झाली पाहिजे असं मला वाटतं. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अथांग ज्ञानाचा सागर म्हणून त्यांची ओळख निर्माण करून दिली आणि या बाबासाहेबांच्याच माध्यमातून समाजामध्ये एवढं साहित्य निर्माण झालं आणि त्या साहित्याचा अभ्यास करून लोकांनी जयंती साजरी केली पाहिजे. ज्या बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं की आपल्याला शासनकर्ती जमात बनायचं आहे, ती शासनकर्ती जमात आपण कधी बनवू याच्यावर अजूनही संशोधन आपलं चालू झालं नाही. आपण शासनकर्ती जमात आणि मोक्याच्या जागा कुठल्या असाव्यात ह्या बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं. त्याच बाबासाहेबांची मोक्याची जागा कुठली यावर आम्ही संशोधन कधी केलं नाही. पण मोक्याच्या ठिकाणी आमचं बॅनर लागावं, मोक्याच्या ठिकाणी आमचा निळा भगवा झेंडा असावा, मोक्याच्या ठिकाणी आमचा हिरवा पिवळा झेंडा असावा असं लोक आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत. पण बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा समाज मोक्याच्या जागा म्हणजे तुम्ही तहसीलदार, जिल्हाधिकारी, दंडाधिकारी, तुम्ही जिल्हा परिषदेचे आयुक्त आणि शिक्षण अधिकारी अशा मोक्याच्या जागा बाबासाहेबांनी आम्हाला सांगितल्या होत्या. पण तो विचार आम्ही बाबासाहेबांचा आत्तापर्यंत घेतला नाही. म्हणून मला वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आपण जर विचार करायचा असेल तर बाबासाहेबांची जयंती ही नाचून साजरी करण्यापेक्षा वाचून साजरी करा असंच मी व्याख्यानाच्या माध्यमातून नेहमी सांगतो. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं लाख लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. मैं भीम का दीवाना हूँ, मैं भीम का दीवाना हूँ, नहीं मुझको फिकर कोई जाए जिधर, नहीं मुझको फिकर कोई जाए जिधर, साथ मेरे है भीम जी का बल. सर्वांना सर्वप्रथम सप्रेम जय भीम. मी प्राध्यापक आनंद कर्णे. खरं तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक अथांग सागरासारखं ज्ञानमय व्यक्तिमत्व आहे. म्हणून मी सर्वप्रथम असं म्हणेन की एप्रिल महिना हा पूर्ण फक्त महाराष्ट्रासाठी नाही तर भारत खंडासाठीच हा परिवर्तनवादी आणि क्रांतिमय महिना आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. त्याचं कारणच असं आहे की 11 एप्रिलला ज्यांना बाबासाहेबांनी गुरु मानलं त्या महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे. 14 एप्रिलला ज्यांना खऱ्या अर्थाने नॉलेज ऑफ सिम्बॉल म्हणून जग ओळखतं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. आणि 25 एप्रिलला ज्यांनी अनुभव मंटपातनं भारतीय लोकशाहीची स्वातंत्र्य, समता, बंधुता मूल्ये ही मूल्ये दिली त्या महात्मा बसवण्णाची जयंती आहे. आणि मग एप्रिल महिन्यात ही महापुरुषांची जयंतीमय जे काही वातावरण आहे ते वातावरण चांगलं करण्यासाठी स्कूलचा बराचसा अभ्यासक्रम कमी झालेला असतो. आणि म्हणून जयंती कशी असावी या संदर्भात माझं वैयक्तिक असं मत आहे की महापुरुषांच्या विचारधारेवर चालणारी आणि त्यांच्या विचाराचा जागर करणारी जयंती असावी. खरं तर एक बॅनरवरून महापुरुषांच्या जयंतीचं फॅड मोजण्याचा प्रकार चालू आहे. बॅनर निश्चित असावेत, त्या महापुरुषांचा जल्लोष निश्चित असावा, परंतु जल्लोष करताना बॅनरवर महापुरुषांनी काय सांगितलं आम्हाला ते विचार जर छापल्या गेले तर तो जयंतीचा पहिला मुद्दा. पण माझं थोडंसं वेगळं मत आहे. महापुरुषांच्या त्यांच्या चरित्रावर निर्माण झालेल्या गाण्यावर माणसाला थिरकता पण आलं पाहिजे, पण थिरकत असताना आपलं थिरकणंसुद्धा त्यांच्या विचाराचं असलं पाहिजे, त्यांच्या सांगितलेल्या तत्वाचं असलं पाहिजे. बाबासाहेबांचे किती ग्रंथ आपण वाचले. मला वाटतं मग त्याच जयंतीला एखादा बुद्ध अँड त्यांचा धम्मसारखा, एखादा थॉट्स ऑफ पाकिस्तानसारखा, एखादा हुईज सुद्राससारखा ग्रंथ जर आपण वाचून काढला किंवा जवळपास 17 खंड महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेत बाबासाहेबांचे वेगवेगळ्या भाषणातले, ते खंड जर आपण सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्रित करून आपण ते पूर्ण वाचून काढलं तर ती खऱ्या अर्थाने बाबासाहेबाला अपेक्षित असलेली जयंती आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि म्हणून
दुसऱ्या कुठल्या महापुरुषांची तुलना बाबासाहेबांसोबत होता कामा नये. कारण बाबासाहेब एक संघर्षातनं पुढं आलेलं व्यक्तिमत्व आहे. बाबासाहेब या देशातल्या सगळ्याच महापुरुषांना ज्यांनी भारतीय संविधानामध्ये गुंफण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून बाबासाहेबांची जयंती ही आदर्शयुक्त असावी, वैचारिकतेचा जागर करणारी असावी, समतेचा, ममतेचा, बंधुतेचा आणि लोकशाहीचा जागर करत असताना भारतीय संविधानाला अजून मजबूत करून भारताला बलशाली करणारी असावी. जय भीम. ये थी भारत रत्न बाबा साहब डॉक्टर भीमराव रामजी अंबेडकर जी की 132वीं जन्म जयंती पर MCN हिंदी न्यूज़ की खास पेशकश भीम के दीवाने. इसके साथ ही MCN हिंदी न्यूज़ का ये अंक समाप्त हुआ. नमस्कार.